सामना पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्याला बदलापूरचा एक जबरदस्त आवाज, गोड आवाज, अर्थातच मधाळ आवाज ऐकायला मिळतोय तुषारजी शिंदे सर यांचा। त्यांची उत्तम दर्जाची साथ आम्हाला लाभली आहे। कदाचित त्यांनी 2 मॅचेस पहिले एक्स्ट्रा केला म्हणून नाही, तर मात्र आज या ठिकाणी आम्हाला त्यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना विशेष सहकार्य करू। मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। मॅचला होईल सुरुवात। चला इनगाव टीमचे 12th मॅन बट्ट्या येतात। चला मॅच चालू करा। दत्ता कडव सर येतात। स्ट्राइक एंडला रोशन आणि नॉन स्ट्राइक एंडला रोहित। षटक क्रमांक पहिलं दिनेश भालेराव। चला मॅचला सुरुवात करू आणि 4 षटकांची मॅच असणार आहे हे लक्षात असू द्या। गेम ऑन। व्हेरी फर्स्ट बॉल। पहिला बॉल वेग प्रचंड पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर या ठिकाणी चेंडू बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही। ब्लाइंड स्ट्रोक। SP बांगणी या संघाला विनंती राहील की आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे। डॅनी उबेद या खेळाडूंना विनंती राहील की आपण आयोजकांशी लगेच संपर्क करा। बॉलला फेकून दिले। स्कोर ऑफ द विकेट। बाउंड्री लाईनच्या बाहेर। अंपायर सिग्नल दॅट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार। मला असं वाटतं रियाज मामू यांच्या जवळ मुन्नाभाई जरूर असेल। बदलापूर गावातील आपले मुन्ना। ऑन साइडला व्हाट स्ट्रोक। बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। रॉकेट शॉट। बॉल चालला सीमा पार। लगेचच सेकंड इन रो दुसरा षटकार। बॅटिंग करत असताना बॅट्समन रोशनच्या बॅट मधून ठोकला षटकार। षटकार आपल्याला पाहायला मिळाले। पहिला चेंडू डॉट आला दिनेश भालेरावचा, अर्थात JBचा, आणि त्यानंतर 2 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय जणू काही पट्ट्यात सापडले आहेत। अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट। बारा धावा फरकावत आहेत। राऊंड विकेट। आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। जणू काय वाऱ्याशी वार्तालाप करत वारा प्रचंड त्या दिशेने आपण पाहतोय आणि त्याच दिशेने हा बॉलला पाठवण्यात आलेला आहे। आणखीन एक सलग लागोपाठचा तिसरा वार षटकार। SP बांगणी संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील प्लीज आपण या ठिकाणी कोऑपरेट करा। आयोजकांशी लगेच संपर्क करा। प्रत्येक संघाला ही नम्रतेची सूचना आहे, जेव्हा तुम्ही टॉस साठी येता तुमची प्रवेश फी जी काही बॅलन्स असते ती अनामत रक्कम तुम्ही या ठिकाणी जमा करा, त्यानंतर टॉस केला जाईल। ही पूर्व सूचना ही प्रत्येक संघाला देण्यात आली होती, लक्षात असू द्या। आणि कदाचित या ठिकाणी आयोजक भरपूर मेहनत करत असतात आणि जर प्रवेश फी पूर्ण आयोजकांना मिळत नसेल तर मात्र पूर्णपणे अगदी आपण पाहतो जे एवढं सुंदर आयोजन
आपल्या सर्वांसाठी जे प्लॅटफॉर्म निर्माण केलं असतं कुठेतरी ते वाया जात असं आणि याच दरम्यान आपण पाहतो त्यासाठी सातत्याने प्रत्येक संघाने प्रत्येक खेळाडूने आयोजकांना विशेष सहकार्य केलं पाहिजे. धाव फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 20 धावा आहेत. धमाकेदार सुरुवात तुषार शिंदे आपण पाहतो या मॅचमध्ये करण्यात आले. बॅटिंग करत असताना टीम इनगाव संघाच्या वतीनं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मागच्या मॅचमध्ये मानकुली संघाने आपला बराचसा वेळ वाचवला मी तर म्हणेन. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल. ओ बॅटची आतली कडा मागे चाललाय. एसटी रक्षक चेंडूला गॅदर करतात आणि ते हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. संघाची धाबत संख्या धावफलकापती आपण पाहतो या ठिकाणी 20 धाबा आहेत आणि अगदी आपण पाहतो या बॅटिंग करत असताना संघ पैठणच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इनगाव या संघाने धमाकेदार सुरुवात केली आहे. खेळाचं पहिलं सत्र आपण पुनश्च ऐकूया. लंच ब्रेक नंतर तुषार शिंदे यांचा आवाज. पाच मिनिटाचा अवधी लागलाय पहिल्या षटकासाठी. गोलंदाजी करणारी टीम याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. दिनेश यांचं पहिलं षटक संपलंय. 3 षटकार आलेत. पहिल्या षटकामध्ये 20 धावा तब्बल आल्यात आणि फलंदाज रोशन यांनी पुन्हा एकदा प्रभावित केले. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होते, तिथे 35 धावा बनवल्या होत्या आणि याही सामन्यामध्ये तब्बल धावा त्यांनी बनवल्यात 19. 5 बॉलमध्ये 19. रोहित शून्यावरती नाबाद आहेत आणि पहिल्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पडलाय. फुदरलेनचा बॉल फटका चांगला. फी मध्ये हा फटका खेळावा लागला. खोदून काढलं बॉलला. एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. प्रसाद आहेत गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल. स्टप्स बॉलच्या खाली झेल पकडतील. विकी भालेराव तिथे होते आणि आली सफलता. आवश्यकता होती या सफलतेची. बिग ब्लो आणि फलंदाज रोहित माघारी परततील. शून्यावरती रोहित बाद झालेत. पहिला धक्का लागला बॅटिंग करणारी टीम श्री गणेश इनगाव संघाला. नवीन बॅटर पंकज मैदानावरती. 21 धावा धावपलकावरती पहिली सफलता आली आहे आणि प्रसाद म्हात्रे यांनी ती सफलता मिळवून दिली. आवश्यकता होती विकेटची. पुन्हा एकदा फटका. अप्रतिम नेत्रदीपक. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती 22. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. प्रसाद म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. 22 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 20 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा आल्या. 3 बॉल मध्ये पुनरागमन केलंय गोलंदाजी करणारी टीम अर्थात पलक 11 मोहाचा पाडा एरंजाडे या संघानं. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल. संधी
येथे निर्माण झाली होती. बराच काळ बॉल हवेत राहिला परंतु धावबाची संधी इथे निर्माण झाली होती आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. संघनायक किंवा प्रतिनिधी आपण आयोजकांसोबत लगेच त्वरित संपर्क साधायचा. SP वांगणी यावेळेस प्ले अँड मिस आणखी एक बॉल डॉट. SP वांगणी संघाचा प्रतिनिधी आपल्याला विनंती आपण त्वरित आयोजकांसोबत संपर्क साधायचा ही तुम्हाला ताकीद असणार आहे. विनंती आहे आपण या. 24 धावा धावफलकावरती. प्रसाद म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतायत. स्लॉट मध्ये बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कमालीचं बॅट स्विंग आणि बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. फलंदाज रोशन यांच्या बॅट मधून या इनिंग मधला चौथा मॅक्सिमम. खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 30. 30 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती आहेत आणि मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक. षटक क्रमांक 3 साठी नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. समीर मेहर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 2 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक. खेळाचं पूर्वार्ध सुरू आहे आणि समीर मेहर राईट आर्म डाउन द विकेट. फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 3 इथे मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलंदाज पंकज यांनी 1 धाव काढली. रोशन यांच्या बॅट मधून 4 षटकार आलेत आणि ते निर्णायक 4 षटकार आहे. मॅच डिफायनिंग इनिंग. रोशन यांची विकेट शोधावी लागेल गोलंदाजी करणारी टीम आणि त्या विकेटच्या शोधामध्ये ती आहे. पलक 11 मोहपाडा एरंजाड संघ विकेट इथे शोधतोय. एकतीस धावा धावफलकावरती आहे. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉटम हँडचा किती सुरेख उपयोग करतायत फलंदाज. आणखी एक बॉल फलंदाज रोशन यांच्या बॅट मधून जाईल आउट ऑफ द पार्क. 1 मोर बिग हिट. छत्रपतीचे षटकार.
रोशनच्या बॅटचा आणि बॉलचा वार्तालाप झालाय, तेव्हा तेव्हा बॉलनं सीमारेषा गाठली आहे. अप्रतिम बॅटिंग, क्लीन हिटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. मिस टाइम स्ट्रोक नाही, क्लीन हिटिंग काय असते ती पाहायला मिळते मैदानावरती. हा देखील फुलटॉस बॉल कदाचित यावेळेस सफल होऊन आतमध्ये जास्त घुसायचं होतं, परंतु ते जमलं नाहीये आणि एक धाव यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती. जास्ती सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, जास्ती आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ बॅटने खेळावं लागलं. कमी गतीने हा बॉल टाकला होता. फुलटॉस जरूर होता, परंतु त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न रोशन याने केला नाही. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम रोशन. एक धाव घेतली. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38. कमालीचा बॉल, फुलर लेनचा फॉलो केलं फलंदाजाला आणि बॉल अगदी खोलात टाकला होता. यावेळेस एकेरी धाव मिळेल. चांगला बॉल. समीर यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने पुनरागमन केलं, षटकार खाल्ल्यानंतर त्यांना देखील कळलं की बॉल कुठे टाकला पाहिजे, काय टाकला पाहिजे. बऱ्याच वेळा ठेस लागल्यावरती माणसाला शहाणपण सुचतं आणि तेच झालं. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39. येणारे बॉल खूप महत्वाचे आहेत. कमीत कमी धावांमध्ये रोखावं लागेल इंदगाव संघाला जर मोहपाडा संघाला पुनरागमन करायचं असेल तर. हा बॉल देखील कमी गतीने टाकला. लोवर फुल टॉस. डीप तर झाला, परंतु यावेळेस वाचणार नाहीयेत गोलंदाज समीर. यावेळेस षटकार आहे. पाठीमागच्या वेळेस फुलटॉस वरती एकेरी धाव ऑफस्टंपच्या बाहेर लाईन होती. यावेळेस लाईन मध्ये आले फलंदाज आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतायत. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 43. 43. क्षेत्ररक्षण करणारी टीम, त्यांच्यावरती दबाव मात्र वाढत चाललाय. आतापर्यंत 6 षटकार आलेत फलंदाज रोशन यांच्या बॅटमधून आणि ह्या 6 षटकारांनी संपूर्ण सामना एका बाजूने हे 6 षटकार घेऊन जात आहेत. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43. पुढचा बॉल. आणखी एक फुल टॉस. यावेळेस क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. ओव्हररन ते झालेत आणि चूक झाली आहे. चुकीला माफी नाही. कदाचित पाठीमागे थांबले असते, वेट केला असता तर कॅच हा बनू शकला असता, परंतु हा देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 7वा षटकार आलाय फलंदाज रोशन यांच्या बॅट मधून. एकूण धावफलकावरती धावा आहेत 49. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 49 धावा धावफलकावरती. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 51 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंगचा नजराणा पाहायला मिळालाय. 13 बॉल मध्ये 47 धावेंवरती नाबाद आहेत फलंदाज रोशन. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात रोशन यांच्यासाठी. अफलातून फलंदाजी केली आहे. तब्बल षटकार आलेत आतापर्यंत. 8 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. सात षटकार आतापर्यंत फलंदाज रोशन यांच्या बॅट मधून आलेत. 47 धावांवरती नाबाद आहेत. अंतिम षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल, धावबादची संधी. ओ वाचलेत फलंदाज आणि इथे जीवनदान मिळतंय. एका धावेची प्राप्ती देखील होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 52. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉल अजून देखील बाकी आहेत. खेळाच्या या पूर्वार्धामधले 7 षटकार. 42 धावा षटकाराच्या माध्यमातून आल्यात. 51 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे षटकार किती परिणाम या सामन्यावरती ज्या षटकारांचा झालाय हे तुमच्या लक्षात येईल. आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये 7 षटकार म्हणजे खूप मोठा विक्रम आहे. आणि अजून देखील 5 बॉल शिल्लक आहेत. रोशन नाबाद आहेत मैदानावरती. यावेळेस बॉल हवेमध्ये उंच गेलाय. झेलची संधी. झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी देखील धाव पूर्ण होते. 14 बॉल मध्ये 49 धावांवरती नाबाद आहेत फलंदाज रोशन आणि धावफलकावरती धावा आहेत 54.
एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. 15 बॉलमध्ये 49 धाव्यांची खेळी, 7 षटकार. रोशन माघारी परततील, परंतु त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होईल. अतिशय जबरदस्त बॅटिंग. 49 धावेवरती बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 4 वरती विशाल मैदानावरती दाखल होत आहेत इन ॲट नंबर 4. चला विशाल, थोडस लवकर चला, विनंती, जास्त विलंब लावू नका. आपण विलंबाने सकाळी सुरुवात केली होती, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. टाइम लिमिटेशन्स, 12वीची एक्झाम सुरू आहे. मला वाटतं एखादा पेपर झालाय आणि आज दुसरा पेपर आहे. आज पहिलाच पेपर आहे, त्यामुळे 12वीचे बरेच शूरवीर पेपरला गेलेत, जाऊन पण आलेत. वा. 54 धावा धाव पलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुट वरून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि बॉल थर्डमॅन रिजनला ट्रॅव्हल झालाय, जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. 4 धाव्याने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा असतील 58 धावा धावफलकावरती. 58. धावा धावफलकावरती आहेत. प्ले अँड मिस, डॉट बॉल. अंतिम बॉल अजून देखील शिल्लक आहे. 12वीची एक्झाम सुरू झालेली आहे, आज पहिला पेपर आहे, परंतु पोरांची अभ्यासातली सिरियसनेस खूप कमी होत चालली आहे. थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे तिकडे. क्रिकेटला महत्त्व द्या, नो डाऊट सपोर्ट दॅट, परंतु अभ्यास देखील करा, तितकंच महत्त्वाचा. शेवटच्या बॉलवरती अपील झाली पंचांकडे, पंचांचं बोट आकाशाकडे. शेवटच्या बॉलवरती विकेट. एकूण धावफलकावरती धावा आहेत 58. 59 धावेंचं लक्ष असणार आहे आणि 2 धावेंची पेनल्टी असेल या ठिकाणी. इंदगाव संघाला 2 धावा स्कोर सुरू होण्याच्या अगोदर पेनल्टीच्या स्वरूपात ऍड होतील. ज्यावेळेस 12व्या खेळाडूची मला वाटतं ट्रॅक पॅन्ट आणि शूज, त्यामुळे पेनल्टी असेल 2 धाव्यांची इंदगाव संघाला. त्या 2 धावा तुमच्या ऍड केल्या जातील, स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील ऍज इट इज. एरंजड संघ तुमचा स्कोर 3 पासून सुरू होईल, 2 ऍड असतील. नेक्स्ट मॅच बिटवीन नित्या 11 जयहनुमान एरंजाड वर्सेस श्री गणेश मानखिवली. विद्यमान सामना तिथे लक्ष 59 धावेंचं असेल. 2 धावा पेनल्टीच्या तुमच्या स्कोर कार्ड मध्ये ऑलरेडी. तुमच्या बॅटिंग मध्ये तुमचं बॅटिंग 3 धावेंपासून सुरू होईल, 2 धावा ऑलरेडी ऍड असतील. $59 is the target.
पहिला बॉल आणि पहिला बॉल डॉट आलाय. इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करतोय. मायक्रोफोनवरती जोडले जातील बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी मनोहर धुळे सर, त्यांचं आपण स्वागत करूयात. वेलकम सर, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला डॉट आला आणि त्यानंतर लॉफ्टेड ड्राईव्ह करण्यात आला. बॉल सीमारेषेच्या बाहेर चालला, तोपर्यंत धाबा मिळाल्या. 4-2 धावांची पेनल्टी, म्हणजे पहिल्या षटकाच्या धाबा संख्येनंतर आपण ही धावा या ठिकाणी पेनल्टीच्या मात्र ॲड करणार आहोत. फलंदाज झालाय बाद आणि आता धक्का क्रमांक पहिला लागलाय तो पलक 11 मोहोपाडा संघाला. फलंदाज बाद. पहिल्या षटकाची धाबा संख्या जितकी बनवली जाईल त्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करणार आहोत. बाळूदादा बोराडे पुरस्कृत पलक 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मोपाडा ज्यांना मात्र टार्गेट असणारे तब्बल 59 धावांचं. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा बनवल्या जातील तुषार शिंदे सर, त्या धाबा आपण पेनल्टीच्या स्वरूपात ॲड करू आणि मग इक्वेशन 24 बॉलमध्ये जे राहील ते मात्र या ठिकाणी सांगण्यात येईल. 18 बॉलमध्ये, कारण 4 ओव्हरची मॅच माफ करा आणि 18 बॉलचं इक्वेशन शिल्लक राहणार आहे. मग त्या धाबा किती राहतील टार्गेटसाठी ते आपण पाहणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज दीपक. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. स्लोबर पद्धतीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. गती थोडीशी कमी केली, थोडंसं नॅचरल ब्रेक पाहायला मिळाला. आतमध्ये ठेवण्याचा, आतमध्ये आणण्याचा प्रयत्न गोलंदाज दीपक यांनी केलेला आहे. नॅचरल थोडंसं ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. आउटफील्ड फास्ट आहे. रोहित वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले आणि या दरम्यान चेंडू उचलतील, फेकतील, बळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. खऱ्या अर्थाने तुषार शिंदे सर यांची आम्हाला आज उत्तम दर्जाची साथ लाभलेली आहे. त्यांचं विशेष कौतुक व्हायला हरकत नाही आहे. ठाणे असेल, मुंबई असेल, उरण असेल, पनवेल असेल, शहापूर असेल, मुरबाड, या सर्वच बेल्टमध्ये त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो नेहमी. आणखीन 2 धावा यावेळेस आपण पाहतो. सलग अगदी आपण पाहिलं तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न किशोर मेहरचा आणि त्याच्या साथीनं प्रसाद म्हात्रे. सलामीची जोडी आहे. महत्वाच्या मॅचमध्ये आपण पाहतोय. धाबा संख्या धाव फलकामध्ये आम्हाला नरेश ठाकरे सांगतात 8 धावा आहेत आणि आता पेनल्टीच्या 2 धावा आपण प्लस करू, म्हणजे धाव फलकावरती 10 इथून काउंट केलं जाईल. हे लक्षात असू द्या. 59चं लक्ष्य. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, म्हणजे येणारे 18 बॉल. आता 49ची गरज. 18 बॉल 49 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. सामना थोडंसं कठीण आहे, परंतु आता बॅटिंग करत असताना प्रसाद म्हात्रेमध्ये क्षमता आहे. नॉन स्ट्राईक एंडला किशोर मेहर हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. गोलंदाज आपण पाहतो सेकंड ओव्हरमध्ये येतात. गोलंदाज रोशन. चांगली कमालीची गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये सुद्धा याच गोलंदाजाने केली होती आणि आता सुद्धा गोलंदाजी मार्कवरती रोशन येतात. चांगला खेळ तुम्हाला इनगाव संघाच्या वतीने पाहायला मिळाला आज. लिफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न प्रसाद म्हात्रे. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतो बॅकफुटवरती जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नाही आहे. बॅट अँड बॉलचा हा चेंडू डॉट आलाय. दत्ता कडवसर
या ठिकाणी आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये बॉल चालला आहे. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल 2 धाबा घेण्याचा अवधी आणि आता 2 धाबा देखील सहज गतीने मिळतात. इनगाव एक भरपूर मोठा गाव आहे. 2 संघ सातत्याने त्यांच्या गावाच्या वतीने खेळत असतात. मग एक शंकर विशीचा संघ आहे आणि एक पंकजचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पंकज कडव हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे फक्त एकच धाव मिळेल. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. कदाचित या मॅचमध्ये 18 बॉल 49 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. 59 धावांचं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, 8 आल्या, पॅनल्टीच्या 2 ॲड केल्या, 10 धावा धावफलकावरती आणि त्यानंतर 18 बॉल 49चं इक्वेशन शिल्लक असताना अद्यापर्यंत 3 धावा जमवण्यात आलेल्या आहेत. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत. 2 क्षेत्ररक्षक आले होते परंतु एकही क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवता आला नाहीये. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय पॉज केलेला आहे. फक्त आपण पाहिलं तर अगदी जणू काही बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चालला होता. फक्त आत ठेवण्याचा प्रयत्न परंतु ऑफिशियल या ठिकाणी चेक करतील तिसरे पंच. डाऊटफुल डिसिजन असल्या कारणास्तव ऑफिशियल सुद्धा या ठिकाणी शहानिशा करतायत. कदाचित कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाही आहे याची दक्षता या ठिकाणी बाळगली जाते. चांगली फिल्डिंग आहे आणि ज्या धावा धावून घेतल्या असतील त्याच धावा मिळतील. 3 धावा. ओके. कारण या ठिकाणी पूर्णपणे स्वतःला त्यांनी स्ट्रेच केलं. चेंडूला आतमध्ये पाठवण्यात आलं आणि शेवटच्या मोमेंटला पुनश्च एकदा येऊन चेंडूला त्यांनी उचललेले. तेव्हा मात्र पूर्णपणे पाय त्याचा आतमध्ये होता बाउंड्री लाईनच्या. हे तपासलं पण तिसऱ्या पंचांच्या वतीनं आणि भरपूर क्लोज डिसिजन होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका. बॉल डीपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल आली उपस्थित आहे डीपमध्ये आणि धाबांची गरज होती. तब्बल 59 धाबा. 59
रन्स टू बिन फ्रॉम 24 बॉल्स असं इक्वेशन आपण पाहिलं या मॅचमध्ये. ऑन साईडला बॅटच्या रडार मध्ये आलाय, सरळ फेकून दिला ऑन साईडला. काऊ कॉर्नरला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. किशोर बैरच्या बॅट मधून आलाय ए बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने धावा धाव फलकावरती 23-59 ची गरज आहे. येणारे 12 बॉल शिल्लक आणि आता विजयासाठी या मॅच मध्ये गरज असणारी ती तब्बल 36 धावांची. केतन भोईर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. केटी आपले मनपूर्वक स्वागत. रियाज मामू यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. 12 बॉल आणि आता 36 धावांची गरज. बाळू शेठ बोराडे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पलक 11 बहोपाडा एरनसाड. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील टीम इंदगाव संघाला. 12 बॉल 36 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे डीके आता 18 ची सरासरी आहे या मॅच मध्ये. सामना बॅलन्स आहे, पाहावं लागेल. एखाद्या षटकावरती अक्षरशः आता मी तर म्हणेन तुटून पडावा लागेल. तो पलक 11 बहोपाडा एरनसाड संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मैदानाच्या मध्ये तसे फलंदाज सुद्धा आहेत. मागच्याच शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर किशोर मेहरच्या बॅटमधून जो जबरदस्त षटकार आला त्याने इरादे स्पष्ट केलेत की आम्ही देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. 12 बॉल 36 ची गरज. चला जास्त वेळ घेते टीम इनगाव संघाला. शेवटचा कॉल असेल, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, ही दक्षता सुद्धा. आउटफील्ड मधून एक खेळाडू इनफील्ड मध्ये घेतला जाईल. जर तुम्ही जास्त वेळ खर्च करत असाल तर ही सक्त ताकीद असेल आयोजकांच्या वतीनं. 12 बॉल 36 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये अनिकेत. पहिलाच बॉल अनिकेतचा आपण पाहतोय. बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका अप्रतिम पाहायला मिळाला. क्रिकेट मधील सर्वात सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. बॉल चाललाय सीमा पार. प्रसाद मात्रेने केलाय वार. पहिल्याच बॉलवरती केले भव्य स्वागत. षटकार. मात्रेचा पाहायला मिळालाय. षटकार आलाय. 12 बॉल 36 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आता इक्वेशन शिल्लक आहे 11 बॉल आणि आता 30 धावांची गरज. टीम पलक 11 मोहपाडा एरनसाड टीमला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. प्रसाद मात्रे किशोर मेहर हे दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्या बॉलवरती किशोर मेहरच्या बॅटमधून एक षटकार आला. त्याच्या मागे लगेचच आपण पाहिलं तर या षटकातील पहिल्या बॉलवरती सुद्धा प्रसाद मात्रेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पुढे सरकती आहे. 59 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी आता मैदानामध्ये आपण पाहतो जी जिम्मेदारी आली आहे बॅटिंगसाठी. मिडल ऑर्डरमध्ये वन डाऊनसाठी किशोर मेहर आणि प्रसाद मात्रेवरती. सलामीला येत असताना चांगला खेळ. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा आहेत. 31. ओ शॉर्ट ऑफ लेन संधी होती. कदाचित मित्र म्हणे प्रसाद मात्रे यांनी डोक्यावरून हात फिरवलाय की ही संधी मी तर गमावून तर बसलो नाही ना, असा प्रश्न आता त्यांना सुद्धा पडला असेल. डॉट बॉल आला, ब्लँक स्ट्रोक. 12 बॉल 36 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि तिथे मात्र इक्वेशन बदललं. 11 बॉल 30 धावांची गरज असताना पुन्हा एकदा आता समीकरण पुन्हा बदललेलं पाहायला मिळणार आहे. हो बॅटची आतली कडा प्लेड ऑन. फलंदाज झाल्या बाद सरळ चेंडू स्टंपवरती लागलाय आणि ते मात्र बेल्स ऑफ झालेत. धक्का क्रमांक दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना पलक 11 मोहपाडा एरनसाड संघाला फलंदाज बाद.
असं वाटते की दुपारच्या सत्रानंतर DJ बाबू ऑपरेटर असतात आणि ते आल्यानंतर तुम्हाला एकनाथ माळी यांचे डबल मिनिंग सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळतील. क्रिकेटमध्ये संगीत असल्याशिवाय मजा नाही आहे. प्रेक्षकांना सुद्धा आणि क्रिकेट सर्व चाहत्यांना असेल किंवा त्यानंतर आमचे क्रिकेट खेळाडू असतील, क्रिकेट बीट म्युझिक असल्यानंतर हे दुहेरी संगम असतं. 8 बॉल आता 28ची गरज. ओ फुलटॉस बॉल. जसा मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रसाद बाद झाल्यानंतर समीर मेहर आला, त्याच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय दर्जेदार संघर्षाचा धमाकेदार षटकार. या सामन्यामध्ये पुनरागमन करतीये टीम पलक 11 बोहोपाडा एरन जाड संघ. बाळूदादा बोराडे पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अत्यंत चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. 8 बॉल 28 धावांची गरज होती. षटकार आल्यानंतर मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलले आणि मात्र आता अवांतर धाव. स्पष्ट दबाव हा गोलंदाजावरती पाहायला मिळतोय, कारण षटकार आल्यानंतर जो काही दबाव असतो. 5 बॉल आहेत आणि आता अगदी आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल असणार या षटकातील. ओ आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर कदाचित, परंतु अगदी आपण पाहतोय असं वाटलं होतं की वाऱ्याशी वार्तालाप करता बॉल जाईल, परंतु इथे कुठेतरी उंची जास्त पाहायला मिळाली आणि लांबी कमी. फलंदाज झाल्या बाद धक्का क्रमांक 3 लागलाय तो समीर मेहरच्या स्वरूपात. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या वतीनं तुम्हाला आणखीन एक स्पर्धा बदलापूर नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा असणार आहे याच क्रीडा नगरीमध्ये. स्पर्धेचं ठिकाण स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता राजा चषक 2025 भव्य आणि दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा सोमवार दिनांक 3 मार्च ते शुक्रवार दिनांक 7 मार्च हा स्पर्धेचा कालावधी असणार आहे. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय 50, तृतीय 26, चतुर्थ 26 आणि 5व्या क्रमांकासाठी सुद्धा 26,000 रुपये पारितोषिक असणार आहे. स्पर्धेचं खास आकर्षण मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आणि या स्पर्धेला अगदी आपण पाहतोय 3 मार्चला सुरुवात होणार आहे. 14,000 रुपये प्रवेश फी असणार आहे. 40 ग्रामीण संघांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. जर या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल तर स्वप्नील सावंत, उमेश सोनकर, विशाल निरगुडा, विलास निरगुडा, जितेश लिये आणि जियाद खान यांच्याशी संपर्क करू शकता. कारण या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेचं वर्ष दुसरं आहे आणि याच क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. त्याचा बेनिफिट जरूर या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला मिळेल, कारण या क्रीडा नगरीमध्ये खेळण्यासाठी भरपूर खेळाडू, भरपूर टीम सुद्धा इच्छुक असतात आणि डे नाईट ती स्पर्धा रंगणार आहे. ही आनंदाची पर्वणी आहे सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांसाठी सुद्धा. 38 धावा फलकावती आहेत. 59ची गरज होती. शेवटचा अंतिम षटक आहे. आता 5 बॉल 21 धावांची गरज. नक्कीच आपण पाहतो आणि ही स्पर्धा अगदी आपण पाहतो 3 मार्च दरम्यान ही स्पर्धा सुरू होणार आहे. चला फलंदाजांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर नेक्स्ट बॅटर तयार राहायचे, सज्ज राहायचे, कारण तो वेळ थोडासा या ठिकाणी आपला वाचला जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ती स्पर्धा सुद्धा या ठिकाणी कव्हर केली जाईल. कारण जेव्हा जेव्हा या क्रीडा नगरीमध्ये स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा ऑफिशियल
ठाणे जिल्ह्याचे हेड गौरव सावंत यांच्याशी थेट संपर्क साधला जातो, कारण 40+ ऑल इंडिया ती सुद्धा स्पर्धा याच ठिकाणी झाली, तेव्हा सुद्धा गौरव सावंत सर यांनी ती स्पर्धा कव्हर केली होती. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट्समन पतूच्या बॅटमधून आलेला हा षटकार. षटकार आला आणि आता अगदी आपण पाहतो पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर समीकरण होतं थोडंसं जड. 5 बॉल 21 धावांचं. आता स्वतः गोलंदाज कॉट 10 बॉल. रोहित इथे मात्र झेल टिपताय स्वतःच्या गोलंदाजीवरती. फलंदाज झाल्या बाद पत्तू बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आता 15 धावांची गरज आहे. एरंजाड संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक सामना त्याने जिंकलेला आहे. चंदू मेहर एक लेजेंड खेळाडू आहेत आणि फरफड बैलाची सुट्टी मेकर सुद्धा आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. चंदू मेहर चांगले क्रिकेटर आहेत आणि आम्ही नेहमी म्हणत असो चंद्रकांत मेहर यांच्याबद्दल, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती, असं त्यांचा संघ आहे. काय जबरदस्त कामगिरी आहे सध्या या सीझन मध्ये. जय हनुमान एरनसाड नित्या 11. ओ बॅटची लिडिंग एज. एसटी रक्षक या ठिकाणी डाऊन दी बॉल येत आहेत. चांगला झेल त्यांनी सुद्धा टिपलेला आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय. 3 बॉल 15ची गरज असताना परतावा लागेल बॅट्समनला. आणि आता या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे ती टीम श्री गणेश क्रीडा मंडळ इनगाव संघाने. 2 बॉल आता 15 धावांची गरज. या मॅचची फक्त औपचारिकता शिल्लक आहे. कदाचित एखादा चमत्कारच आता या मॅच मधून टीम पलक 11 मोहपाडा संघाला वाचवू शकतो. चला श्री गणेश माणिक्युली आणि त्यांच्या बरोदात नित्या 11 जय हनुमान एरंजाड. एक बिग बॅटल या सीझन मध्ये कित्येक वेळा हे 2 संघ आमने सामने सुद्धा आलेले आहेत आणि एक चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. आणखीन एक झेल. रोहितला मिळेल सफलता. फलंदाज झाल्या बाद विकेट. हॅट्रिक त्यांनी संपादित केली आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजी केली आहे. जर खेळ आवडला असेल ना DK इनगाव संघाचा तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. आणि DK यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्मित असे पाहायला मिळेल, कारण जेव्हा हा संघ कोणता असू दे परंतु गाव जेव्हा जिंकतो ना तेव्हा मात्र तो आनंद काही मनातून वेगळाच असतो. शेवटचा बॉल आणि आता शेवटच्या बॉलची फक्त औपचारिकता. 15 धावांची गरज आहे म्हणजे सामना भरपूर दूर गेला. तर पलक 11 मोहपाडा संघाच्या बाजूनं जर म्हणायला गेलो या मॅच मध्ये तर स्टील 1 to go. आणि याच दरम्यान आपण पाहतोय फक्त आणि फक्त शेवटच्या बॉलवरती सन्मान देण्याचा प्रयत्न केला. त्याला माहिती आहे फलंदाज दीपकला की हा सामना ऑलरेडी आम्ही गमावलेला आहे आणि हा सामना जिंकला आहे. तो श्री गणेश इनगाव संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम पलक 11 मोहपाडा एरंजाड.